नमस्ते मित्रांनो, आपण ऐकत आहोत मराठी कथा माझंच चुकलं भाग 9. आपल्या मनावरचा ताबा सुटत चाललाय का? मग प्रियाशी आज आपण असे का वागलो? तिला सांगेल असं का बोललो? घरी परतताना सुनील हाच विचार करत होता. आपण प्रियाला विसरण्याचा प्रयत्न करतोय का? विसरण्याचा हा मार्ग आहे? अशाने आपण तिच्या मनातून उतरू. आपल्याला ती मानते, विश्वासाने मनातलं सांगते, सल्ला घेते आणि आपण असं वागायचं. उद्या तिची समजूत घालायला हवी. तिला काय सांगायचंय ते ऐकून घ्यायला हवं. संध्याकाळ झाली की छोटी छोटी पाखरं त्या झाडावर चिवचिवाट करतात. कुठून येतात कोणास ठाऊक. मोजली तर 1000 तरी भरतील असं सुनीता खूपदा म्हणायची. पण तेव्हा कुठलं झाड, कुठली पाखरं वगैरे चौकशी त्याने केली नव्हती. रोज रोज पाखरांचे कौतुक सांगते ती बघावीत तरी एकदा असंही त्याला वाटलं नव्हतं. पण सुनीता गेली आणि 8 दिवसातच त्याला त्यांचा पत्ता लागला. विमनस्क स्थितीत तो गॅलरीत बसला असताना चिवचिवाट ऐकू येऊ लागला आणि मग तो काढतच गेला. त्याने वळून पाहिले. पंगेऱ्याच्या झाडावर असंख्य पाखरं किलबिलाट करीत होती. उठत होती, बसत होती, उडत होती. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी मुलांना बसून घ्यायला सांगितल्यावर मुलं जशी जागा बदलत राहतात, गोंधळ घालतात, तसंच त्याला वाटलं. ती इकडून तिकडे उडत होती. त्यामुळे ती नक्की किती असावीत याचा अंदाज त्याला येत नव्हता. पण सुनीता सांगायची तेवढी 1001 नसावीत, फार तर 250-300 भरली असती. तेव्हापासून अधूनमधून तो पाखरं बघत बसायचा. आताही तो कठड्यावर कोपर टेकून हातावर हनुवटी ठेवून पाखरं बघत बसला होता. मुलांना नंदा आणि किशोरने फिरायला नेलं होतं. ती परतेपर्यंत त्याला दुसरा उद्योगही नव्हता. हळूहळू अंधार गडद होऊ लागला तसा चिवचिवाटही कमी झाला आणि नंतर काही वेळाने पूर्णपणे थांबला. तो आत आला. दिवे लावले. त्याच वेळी घड्याळाने 7चे टोले दिले. त्याने हातातलं घड्याळ पाहिलं. 7:05 होती. कुठली वेळ बरोबर? कोणास ठाऊक. तो बाथरूममध्ये गेला. हातपाय धुतले. देवाजवळ निरांजन लावू लागला. निरांजनात 2 वाती लावाव्यात, 1 लावू नये असं सुनीता सांगते असं त्याला भास झाला. खरं म्हणजे देवाकडे दिवा लावायचं हे काम त्याला मुळीच आवडत नसे. सुनीताच हे काम करायची. पण महिन्यातून 4-5 दिवस हे काम त्याच्यावर येऊन पडायचं. आळसापोटी सुनील एकच वात करणार याबद्दल तिला खात्री होती. म्हणून त्याने निरांजन घेतलं की त्याला ही सूचना न चुकता मिळायची. 2 वातीचं निरांजन लावून झाल्यावर सुनीलने हात जोडले आणि डोळे मिटले. पाठ असलेली सगळी स्तोत्रे म्हटली. भक्तिभावाने पुन्हा एकदा नमस्कार केला. देव्हाऱ्याच्या फळीवर पडलेली अगरबत्ती विभूती कपाळाला लावली आणि घड्याळात पाहिलं. 7:20 झाले होते. अजून 7:20च होतायत. काय करावं? मुलांना घेऊन केव्हा परतणार हे नंदा? किशोरने सांगितलं असतं तर कुठेतरी चक्कर टाकून येता आलं असतं. केव्हा परताल असं विचारलं असतं तर बरं झालं असतं. तो किचनमध्ये आला. उगाचच 4-2 डब्बे उलटे पालटे केले आणि डायनिंग टेबलावर येऊन बसला. सुनीता, कसली ग भाजी ही? सगळ्या भाज्या खायला हव्यात. नुसत्या उसळी आणि मासे मटण खाऊन पोट लवकर बिघडेल. सुनीता, कुकर
बिघडलाय का ग? का? भात बघ किती कच्चा राहिलाय. नवे तांदूळ आणलेत यावेळी. अंदाजच नाही आला. अरे वा, आज केसरी भात. कमाल झाली हं तुमची. मिळाला केस तर बाजूला काढून टाकायचा. प्रदर्शन कशाला करायला हवं? आता मला ब्लड प्रेशरची भीती नाही. म्हणजे आत्तापासूनच जेवणात मीठ कमी केलंस तर काय विषाद? घ्या, ही भरणीच ठेवते मिठाची तुमच्या पुढ्यात. परत ओल्या वाटाण्याची भाजी. स्वस्त झाली की काय? स्वस्त कशाला, चांगले 4 रुपये किलो आहेत. पण तुम्हाला आवडतात म्हणून आणते. आवडतात म्हणून आठवड्यातून 3-3 वेळा? आठवड्यातून 4-4 वेळा मासे बरे खाता आणि मटार आवडत नाहीत. मासे आणि मटार यांची तुलना होईल? मला माहीत नाही. मग बोलू नकोस. जेवताना वाद घातल्याशिवाय अन्न गोड लागत नाही का हो तुम्हाला? सुनीताच्या आठवणींचं मोहोळ उठलं. त्यातून सुटका करून घेण्यासाठी तो हॉलमध्ये आला आणि रेडिओ लावला. गझल चालू केली. तुम चले जाओगे तो सोचेंगे, हमने क्या खोया, हमने क्या पाया. या गाण्याने त्याची उदासी अधिकच वाढली. मुलं घरी नाहीत, पण मिनिटं सुद्धा तासासारखी वाटतायत. घर चारी बाजूंनी खायला येतंय. मुलं नसती तर आपण बिनधास्त जीवन जगलो असतो, असं आपल्याला कधी कधी वाटतं. ते खरं नाही याची त्याला जाणीव झाली. 1-2 तासासाठी मुलं बाहेर गेलीत तर वेड लागायची पाळी आली. मुलांशिवाय घराला शोभा नाही हेच खरं. मुलांचं हसणं, खेळणं, रडणं, हुंदडणं जीवनातल्या कितीतरी दुःखद गोष्टी विसरायला लावतं. लग्न करून कशाला लेंडार गळ्यात मारून घेतलंत? लेको, माझ्यासारखं जगायचं होतं. ना बायको ना पोरं, सगळं कसं बिनधास्त. असं बंडू दळवी म्हणतो. त्याचं ऐकून ऐकून आपलंही मत तोच सुखी आहे असं झालं होतं. पण असलं जीवन, हे जीनं नव्हे असं वाटू लागलंय. पुतळ्याच्या नाकात बोट घातल्यावर विंचू चावला तरी वा, किती गार लागतं, असं सांगणाऱ्या माणसासारखी बंडूची स्थिती असावी. बिनधास्त जगण्याला बंडू एकमेव सुख समजतो. बिनधास्त जगणं म्हणजे स्वतःचं सुख जपणं. तेच तो करतो. दुसऱ्यांसाठी जगण्यात सुख असतं हे त्याला कसं कळणार? स्वतःसाठी जगलास तर मेलास, दुसऱ्यासाठी मेलास तर जगलास, असं कानेकर लिहून गेलेत. पण बंडूसारखी माणसं असलं काही वाचण्याचे कष्टही घेणार नाहीत. ठन ठन ठन. 8च्या टोल्यांनी सुनील भानावर आला. आपण भलत्याच गहन विषयात शिरत होतो वाटत असं लक्षात येताच तो हसला. त्याने देव्हाऱ्याकडं पाहिलं. निरंजन विझलं होतं आणि त्याच्या मधोमध काजळीचं चिमुकलं झाड उभं होतं. अगरबत्तीही संपली होती. टांग्याच्या खुंटाला टांगेवाल्याने चाबूक लावून टेकावा तसा अगरबत्तीच्या लाल काडीला राखेचा दोरा लोंबकळत होता. त्याने रेडिओवरच्या मराठी लावण्या बंद केल्या आणि टीव्ही लावला. कुठला तरी गुजराती कार्यक्रम लागला होता. टीव्हीवाल्यांना 2 शिव्या देऊन त्याने टीव्हीही बंद केला. भुतासारखं एकटं घरात बसण्यापेक्षा खाली जाऊन मुलांची वाट पाहत गेटवर उभं राहावं म्हणून त्याने शर्ट चढवला आणि खाली आला. आजही सुनील नंदाच्या अगोदर घरी आला होता. त्याला पाहताच ती हसली आणि विचारलं, हल्ली लवकर घरी येतोस? माझं ऑफिस
वरळीला आहे आणि तुझं फोर्टमध्ये. मी 5 वाजता सुटतो आणि तू 5:30ला. पण हे अंतर आणि ही वेळ काल परवापासूनची नव्हे, पूर्वीपासूनचीच आहे. सुनील हसला. त्या दिवशी मी अचानक तुझ्या घरी आले तेव्हापासून बिनसलेलं दिसतंय तुमचं. तसंच समज. म्हणजे खरं काय ते सांगायची इच्छा नाही? नको सांगू. मुलं कुठं आहेत? रोहितचा आज वाढदिवस आहे, तिकडे गेलीत. आणि आई? त्यांनाही बोलावलंय. नंदाने पर्समधली 2 सफरचंदे काढली आणि आत ठेवून आली. सोफ्यावर बसत विचारलं, केव्हा येतील मुलं? काही सांगता येत नाही. आत्ताच 15-20 मिनिटापूर्वी गेलीत. बरं, मग मी निघते. नको, थांब ना. का? तुझ्याशी थोडं बोलायचंय. कशाबद्दल? मी घरी वेळेवर येतो त्याबद्दल. तू सांगावंसं असा माझा आग्रह नाही. मी सहज विचारलं होतं. विचारलं नसतंस तरी सांगणारच होतो. मग सांग. ऐसपैस बसत नंदा म्हणाली. प्रियाचं लग्न ठरलंय. काय? आश्चर्य वाटून नंदाने विचारलं. खरंच? कुणाशी? आहे एक मालदार पार्टी. पण लग्न करायचं होतं तर इतके दिवस का थांबली होती? हे तिचं दुसरं लग्न आहे. म्हणजे? तिचं लग्न काही वर्षापूर्वीच झालं होतं. मग? ते फक्त 3 महिने टिकलं. त्यानंतर ती वेगळी झाली. तो गल्फमध्ये निघून गेला. त्याने तिकडे लग्न केलं. आता ज्याच्याशी लग्न करते तो कोण आहे? तिच्याच मैत्रिणीचा भाऊ. आमदार आहे. शिवाय बिझनेसमन आहे. पण त्याचं वय माझ्या इतकंच. पण त्याचं हे पहिलं लग्न आहे. पैसेवाला असून तो लग्न करायचं का थांबला होता? अशी शंका मलाही आली होती. म्हणून मी चौकशी केली, माहिती काढली आणि मगच होकार द्यायला सांगितलं. म्हणजे या लग्नात तू पुढाकार घेतलास? नाही, मी फक्त चौकशी केली. त्याने तिला मागणी घातल्यावर प्रियाने मला विचारलं होतं. काय? लग्न करू का म्हणून? नाही. मग? तुम्ही माझ्याशी लग्न करता का म्हणून. तुम्ही होकार देत असाल तर त्याला नकार देते असं म्हणत होती. मग? मी नाही म्हणून सांगितलं. का? लग्न झाल्यावर तिला आई व्हावंसं वाटलं असतं. तिचं स्वतःचं मूल आल्यावर या मुलांकडे तिचं दुर्लक्ष झालं असतं. ती म्हणत होती की मी मुलांना अंतर देणार नाही, चांगलं वागवीन. पण मला हा जुगार खेळायचाच नव्हता. जे हा जुगार खेळले त्यात हरलेल्यांची संख्या जास्त आहे. आणि का कोणास ठाऊक नंदा. तिसरं मूल ही कल्पनाच मला सहन होत नाही. तुला ते माहीत आहे. खबरदारी घेऊनही तिसऱ्या वेळी सुनीताला दिवस गेले होते. तेव्हा घडलेलं महाभारत तुझ्या समोरच घडलं. तू नकार दिलास तेव्हा तिला काय वाटलं? काय वाटणार? मी तिच्याशी लग्न करीन असं मी तिला कधीच सांगितलं नव्हतं. तिलाही ते माहीत होतं. म्हणूनच सुनीता गेल्यावरही वर्षभर तिने हा विषयच काढला नव्हता. आणि हे स्थळ ना येतं तर काढलाही नसता. हे स्थळ आलं तेव्हा तिला वाटलं हा जर होकार देत असेल तर त्याच्यापेक्षा हा चांगला म्हणून तिने विचारलं इतकंच. प्रियापासून मिळत होतं ते सुख आता तू कसं मिळवणार? असा प्रश्न विचारावा असं तिला वाटलं. पण तिने विचारलं नाही. काही क्षण स्तब्धता पसरली. कालपर्यंत प्रियाचे
सुनीलशी संबंध आहेत म्हणून तिला राग येत असे. पण ते संबंध आता तुटले आहेत हे कळताच तिला त्याची दया आली. दर्यादी नजरेनं ती त्याच्याकडे पाहू लागली. काय बघतेस? काही नाही. झालं ते बरं झालं. अंधार पडत चालल्यामुळे दिव्याचं बटन दाबण्यासाठी उठत तो म्हणाला. कसं? आता तुला काळजी नाही? मला कसली काळजी? तिच्या नादाने मुलांकडे दुर्लक्ष करीन याची. असं म्हणून तो हसला, पण नंदाला हसू आलं नाही. आज तुला खूप काम होतं का ऑफिसमध्ये? सुनीलनं विचारलं. का? थकल्यासारखी वाटतेस. कशावरून? तुझे डोळे, चेहरा यावरून कळतंय ना. इतका निरखून बघतोस तू मला? सुनील चपापला. तसं नाही. रोज दिसणाऱ्या माणसाच्या चेहऱ्यावरचे बदल चटकन लक्षात येतात. निरखून कशाला बघायला हवं? निरखून बघावं असं काही राहिलंही नसेल माझ्यात. ते आपलं तू किशोरलाच विचार. सुनील हसत म्हणाला. त्यांच्यापेक्षा तू जास्त रसिक आणि अनुभवी आहेस. दोघंही खळाळून हसली. आणू का थोडं सरबत? तुला फ्रेश वाटेल. आण. सुनील उठून बेडरूममधल्या फ्रीजकडे गेला तेव्हाच त्याचं डौलदार चालणं कपाटाच्या आरशात नंदा पाहत होती. त्याची लैंगिक भूक आता तो कशी काय भागवणार हा एकच विचार तिच्या मनात आज प्रियाचं लग्न ठरल्याचं कळल्यापासून येत होता. सुनीलने सरबताचा ग्लास आणून टिपॉयवर ठेवला. एक घोट घेतल्यावर नंदाने विचारलं. प्रिया आता नोकरी सोडील ना? नाही. ती अट मान्य असेल तरच मी लग्न करणार असं तिचं म्हणणं होतं आणि त्यानं ती मान्य केली. का? तिला आता नोकरीची काय गरज? पहिल्या लग्नाचे 12 वाजले तेव्हा नोकरी नसती तर उपाशी मरायची पाळी आली असती. त्याचीच पुनरावृत्ती झाली तर तशी वेळ येऊ नये म्हणून तिने खबरदारी घेतली. तिला भाऊ वगैरे कुणी नाही? आहे, पण त्यालाच ही पोचते. तो मवाली आहे. भुरटा गुंड म्हटलंच तरी चालेल. सरबत पिऊन झाल्यावर एका वेगळ्याच नजरेनं तिने सुनीलकडे पाहिलं. त्याने ती नजर ओळखली. तो म्हणाला. काही काळजी करू नकोस. तिच्या लग्नाचं नक्की झाल्यापासून मी तिच्याशी असलेलं संबंध तोडलेत. नंदा काहीच बोलली नाही. तिच्या मनात आता अनेक प्रश्नांचा गुंता होता. मघाशी प्रियाचं लग्न ठरल्याचं कळल्यापासून कसं हलकं हलकं वाटत होतं. मनाने उभारी घेतली होती आणि आता ती नोकरी सोडणार नाही म्हणताच मन कोलमडलं होतं. उलटसुलट विचारांच्या भोवऱ्यात ती अडकली होती. येते मी. पर्स उचलून उठत ती म्हणाली. मुलं येईपर्यंत थांबत नाहीस? नाही, उशीर होईल. आपलं चित्त ठिकाणावर नाही. चालत गेलो तर स्टेशनपर्यंत आपण सुरक्षित जाणार नाही असं तिला वाटलं. तिने टॅक्सी केली आणि घरी परतली. टॅक्सीत बसल्यावर केलेल्या विचारमंथनातून एक रत्न तिच्या हाती लागलं. सुनील प्रामाणिक आहे. तो सांगेल तसंच वागेल. लग्न झाल्यावर प्रिया जरी त्याच ऑफिसमध्ये राहिली तरी तो तिच्याशी संबंध ठेवणार नाही असा विचार तिच्या मनात आला, पटला आणि ठसला. मन पुन्हा हलकं झाल्यासारखं वाटलं. धन्यवाद. अशीच पुढची कथा ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.